नमस्कार मित्रांनो, तर आज एक महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंट जॉब रिक्रुटमेंट तुमच्यासाठी घेऊन आलो. तर नॉर्थर्न कोलफील्ड लिमिटेड यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. टोटल 150 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं 10वी डिप्लोमा झालेला आहे, डिप्लोमामध्ये संबंधित 3 ट्रेड आहेत. तर 3 ट्रेडपैकी इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल यांच्यामधून ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे असे विद्यार्थी फोरमन ट्रेनी ग्रेड सी या पदाला अप्लाय करू शकणार आहात. तर संपूर्ण रिक्रुटमेंट मी इथं समजून सांगत आहे. अप्लाय करायचं अद्याप सुरू झालेलं आहे, परंतु त्यांनी डेट दिलेली आहे. तर 15 जानेवारी 2024 पासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार आहेत. त्यावरती जमलं तर मी नक्की त्यावरती वेगळा व्हिडिओ बनवेन. शेवटची तारीख तुमची 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे आणि नोकरीचं ठिकाणी अर्थातच मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश हे असणार आहे. चला तर मी डिटेल रिक्रुटमेंट इथं समजून सांगतोय. हे बघा, ही तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे आणि पदाचं नाव तुमचं फोरमॅन ट्रेनी ग्रेड्स हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. आता इथे त्यांनी दिलेलं आहे की इसेन्शियल क्वालिफिकेशन काय काय लागतं, जसं की असिस्टंट फोरमन ENT. तर याच्यासाठी तुमचं 10वी पास पाहिजे. तर 10वी पासवरून ज्यांनी डिप्लोमा केलेला आहे, डिप्लोमा कशामधून केलेला पाहिजे, तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये तुमचा डिप्लोमा पूर्ण पाहिजे. 3 वर्षाचा जो मिनिमम कोर्स असतो डिप्लोमाचा, तेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. त्यानंतर असिस्टंट फोरमन मेकॅनिकलसाठी तुमचा डिप्लोमा इन मेकॅनिकल पाहिजे. असिस्टंट फोरमॅन इलेक्ट्रिकलसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल पाहिजे. म्हणजे इथे तुमचा डिप्लोमा 3 संबंधित ब्रँचपैकी कोणत्या एका ब्रँचमधून डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं आहे. हे झालं एज्युकेशन. आता वॅकन्सीज बघूया. टोटल पदांची संख्या ही तुमची 150 असणार आहे. इथे बघू शकणार 150 जागा असणार आहेत. तर तुम्हाला इथं बॅकलॉग वॅकन्सीज आणि वॅकन्सीज इन्क्लुडिंग बॅकलॉग इथं तुम्हाला कास्ट रिझर्वेशन वाईज सीट चेक करणं गरजेचं. जसं की इथे बघू शकतात की ENT, एक्सावेशन आणि इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल याच्यासाठी तुम्हाला ज्या कॅटेगरीमधून तुम्ही आहात त्या कॅटेगरी वाईज इथं तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे. टोटल पदांची संख्या ही 150 असणार आहे. जे विद्यार्थी इथे PWDचे आहेत त्यांना इथे डिसेबिलिटी कॅटेगरीज इथे कोड चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की आता हायर क्वालिफिकेशन. आता हायर क्वालिफिकेशनमध्ये इथे बघू शकतात की तुम्ही डिप्लोमावरून जर डिग्री केला असेल तरी इथे काही हरकत नसणार आहे, परंतु इथे डिप्लोमाचा फुल टाईम 3 वर्षाचा कोर्स इथे लागणार आहे. जसं की इथे ट्रेनिंग ENTसाठी इथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर कम्युनिकेशन झालं, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल, अशा संबंधित ब्रँचमधून जरी तुमचा डिप्लोमा झालेला आहे तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. आता जे विद्यार्थी ह्या रिलेटेड ब्रँचमधून आहेत त्यांना इथं अप्लाय करतात. कोणत्यामधून, तर इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग याच्यामधून ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे किंवा डिप्लोमा झालेला आहे त्यांना इथे अप्लाय करता येणार नाही. म्हणजे BE BTech तर अप्लाय करता येणार आहे, फक्त इथे डिप्लोमा पाहिजे. हे जे ब्रँचेस आहेत ह्या ब्रँचमधून तुमचा डिप्लोमा झाला असेल तरच तुम्हाला इथे अप्लाय करता येणार. म्हणजे त्यांनी इथं देऊन दिलेलं की कोणत्या ब्रँचचे, कोणत्या सब ब्रँचेसचे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात आणि कोणत्या ब्रँचेसचे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकत नाहीत, हे दिलेलं आहे. तर तुम्हाला याचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंगचा प्रोग्राम एकदा बघून घेऊयात. तर इथे ENT डिपार्टमेंटसाठी 1 वर्षाची ट्रेनिंग असणार आहे. तर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल याच्यासाठी 2 वर्षाचा तुमचा ट्रेनिंगचा प्रोग्राम असणार आहे. तर वेतन दिलेलं आहे तर 47,330 प्रति महिना इतकं तुम्हाला वेतन दिलं जातं. ते पण ग्रेड C या स्केलनुसार तुम्हाला 47,330 रुपये प्रति महिना इतकं वेतन दिलं जाणार आहे. त्यानंतर आपण मेन इथे गोष्टी बघत. फॉर्म ॲक्सेप्ट करायला अजूनही सुरू झालेलं नाही. तर 15 जानेवारीपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला इथे सुरू होणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला एज लिमिट बघून घ्यायचं आहे. तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. आता 18 वर्ष कधीपर्यंत कॅल्क्युलेट करायचं आहे, तर इथं तारीख बघून घ्यायची आहे. तर 5 फेब्रुवारी 2024 पर्यंत या तारखेला तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. परंतु त्याच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. तर अनरिझर्वसाठी रिलॅक्सेशन नाही आहे. SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष, PWD साठी 13 वर्ष असं एज रिलॅक्सेशन या ठिकाणी असणार आहे. फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर SC/ST एक्झाम, PWD आणि डिपार्टमेंटल जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी कोणतंही फी पेमेंट इथं करायचं नाही आहे. परंतु जनरल OBC यांना 1000 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं. तर 1000 रुपये प्लस 180 रुपये तुम्हाला 18% GST द्यावं लागतं. म्हणजेच 1180 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं. एकदा तुम्ही फी पेमेंट करताय ते नॉन रिफंडेबल असणार आहे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. सोबतच फीचं पेमेंटसुद्धा ऑनलाईन करायचं आहे. त्यानंतर इथे बघू शकतात की आपली कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होते. त्यामध्ये आपल्याला 100 मार्क असणार आहे आणि कमीत कमी 1.5 तासाच्या आत तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. तर जे काही आपल्याला टेस्ट सिटीज आहेत ते पण इथे फॉर्म भरताना आपल्याला टेस्ट सिटीज नियरेस्ट टू लोकेशन ते आपल्याला इथं त्यांना द्यावं लागतं. ओके. त्यानंतर इथे बघू शकतात की अनरिझर्व्ड EWसाठी किती कट ऑफ असणार आहे. तर तुमचा जसं की इथे सांगितलं की 100 मार्काचा पेपर असणार आहे, तर त्यासाठी कट ऑफ आहे 50 मार्क. म्हणजे अनरिझर्व्ड EWसाठी 50 मार्क असेल तरी तुम्ही इथं क्वालिफाय होऊ शकता आणि SC/ST एक्झामसाठी 40 मार्क असेल तरी तुम्ही इथं क्वालिफाय होऊ शकणार आहात. तर महत्त्वपूर्ण माहिती सांगून देतोय.
प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ इथे डिटेलमध्ये पाहायचा आहे. अप्लाय करायची डायरेक्टली लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तरी पण इथे त्यांनी दिलेलं आहे की जे यांचं ऑफिशियल वेबसाईट आहे NCL याच्यामध्ये करिअर्समध्ये गेला तर रिक्रुटमेंटमध्ये इथं डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस सुपरवायझरी स्टाफ हे इथं ऑप्शन असणार. जसं की ही तुमची रिक्रुटमेंट असणार आहे, तर इथेच 15 तारखेला ही तुमचं रिक्रुटमेंट इथं अप्लाय होणार आहे. तर यावरती आपल्याला क्लिक करून नेक्स्ट आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर इथे त्यांनी दिलेलं आहे की जसं की आपल्याला जे काही कागदपत्र अपलोड करायचे, जसं की इथे मी सांगितलं की तुमचा डिप्लोमा झाला आहे, तर डिप्लोमाचे सगळे सर्टिफिकेट असेल, तुमचं प्रोव्हिजनल असेल, फायनल इयरची मार्कशीट असेल, तरी इथे सगळे आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे. त्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो, सिग्नेचर झाले, सगळे कागदपत्र आपल्याला इथे प्रॉपर अपलोड करायचे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात की डेट सांगून दिल्यात. फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे 15 जानेवारीपासून, म्हणजे 2 ते 3 दिवसानंतर फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होईल. शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. तर ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचं हॉल तिकीट, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन आणि रिझल्ट कधी लागणार आहे ह्या डेट अजूनही त्यांनी दिलेला नाही आहे. परंतु मी सांगतो की करिअरमध्ये ह्या डेट पब्लिश केल्या जातात. जर मला समजलं तर मी ह्या चॅनलच्या कम्युनिटी टॅबमध्ये त्या सायमल्टेनियस इथे पोस्ट करीन. ओके. त्यानंतर इथे त्यांनी डिटेल सिलेबस दिलेला आहे. तर जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करून देतोय. त्याचं काळजीपूर्वक वाचन करायचं. तर हा सिलेबस असणार आहे तुमचा डिटेल. तर मी इथे समजावून नाही सांगत आहे, तर तुम्हाला इथे महत्त्वाचे पॉईंट घ्यायचे आहेत आणि त्यावाईज इथे तुम्हाला डिटेल स्टडी करायचा. हा त्यांनी सगळा PDF सुद्धा सिलेबस त्यांनी अटॅच करून दिलेला आहे. तर त्या सिलेबसचा प्रिंट करून तुम्हाला व्यवस्थित त्याचा स्टडी करायचा आहे. फी जरी जास्त असेल तरी तेवढाच अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती सांगून द्यायचं काम करतोय. अप्लाय करायचं, स्टडी करायचं काम तुमचं आहे. ओके. तर सगळे त्यांनी प्रोफार्मा वगैरे दिलेलं आहे. तरी तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. त्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच अप्लाय करायला सुरू होणार. त्या करिअरमध्ये मी आलेलं आहे रिक्रुटमेंट टॅबमध्ये आणि त्यामध्येच इथे जसं की इथे रिक्रुटमेंटमध्ये आलेलं, तर इथेच ते 15 तारखेला फॉर्म 1 ट्रेनिंग ग्रेड सी इथं ऑप्शन अवेलेबल आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय बटनवरती क्लिक करून सगळा फॉर्म भरायचा आहे. जर मला जमलं तर त्यावरती मी डिटेल व्हिडिओ नक्की बनवेन. तर लवकरात लवकर इथे अप्लाय करायचं. ज्यांचा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमधून ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे असे सगळे विद्यार्थी असिस्टंट फॉरमॅन या पदाला अप्लाय करू शकणार आहात. तर शेवटची तारीख ही तुमची 5 फेब्रुवारी असणार आहे. तर 5 फेब्रुवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलचे कनेक्ट राहायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.